अनुष्का बोल. टीचर मी तुम्हाला चौरसातील संख्या नियम ह्याचे फोटो पाठवले होते टीचर मॅथचे. ते मला समजला नव्हता टीचर तो धडा, मग त्याचे मी तुम्हाला फोटो पाठवले होते टीचर. ते कळलं मला, पण मागच्या वेळेला हाच लेसन आम्ही घेतला तेव्हा तू होतेस. चेतन तुझा माईक चेतन, तू माझ्याशी बोलत नसेल तर माईक बंद कर. अनुष्का, आपण मागच्या आठवड्यामध्ये हाच लेसन घेतला होता. तुझे फोटो पाठवले ना मला, तो लेसन आपण मागच्या वेळेला घेतला होता. स्क्वेअर मध्ये नंबर लिहिलेले असतात ते काही सॉल्व्ह केले होते. चेतन, तू तुझा माईक बंद करू शकतोस का? पटकन कर आणि परत उघडू नको. तर तो फॉर्मॅट आहे ना क्वेश्चनचा, तो सॉल्व्ह केला होता मागच्या वेळेला. टीचर सगळ्यांना म्यूट करून द्या. जरा स्वतःच्या मोबाईल वरती कंट्रोल करा, विनाकारण ते म्यूट अनम्यूट खेळत बसू नका. हो मॅम. तर ते प्रॉब्लेम्स आहेत ना, त्याच्यासारखा एक ऑलरेडी मागच्या वेळेला सॉल्व्ह केलंय, म्हणून एक नव्या प्रकारचे प्रॉब्लेम आज आपण करतोय. ह्याच्याबद्दल आपण डिस्कस करूया. म्हणजे ते पुस्तकातलेच आहेत, त्याचा एक 2-4 प्रकारे आपण ते सोडवू शकतो. हे मागच्या वेळेला आपण केलं होतं. अनुष्का, तेव्हा तू नव्हतीस का मागच्या आठवड्यामध्ये, म्हणजे मागच्या NMMSच्या लेक्चरला? हेच स्क्वेअर मध्ये 3 लाईन्स 16 नंबर्सचे असे काय काय आपण ते केले होते प्रॉब्लेम, तेव्हा तू होतीस का? माहित नाही, ठीक आहे. पण आज टीचर मी नव्हते वाटतं, त्यामुळे मला माहित नाही टीचर. ठीक आहे, तुला त्याचं रेकॉर्डिंग मिळेल बघ. 3-4 प्रकारे ते सोडवता येतात. पहिल्या 2 संख्यांची तिसऱ्या संख्येचं काही कनेक्शन आहे का, उभ्या 2 संख्यांचं तिसऱ्या संख्येशी काही कनेक्शन आहे का, किंवा त्यांना चढत्या किंवा उतरत्या क्रमात लावलं तर मग आपल्याला त्याच्यातलं काहीतरी कनेक्शन मिळतं. काही वर्गसंख्या, काही घनसंख्या, त्यांची वजाबाकी करून काही काही नंबर, असे काहीतरी त्याच्यामध्ये 3-4 प्रकारचे फॉर्मॅट असतात. तर कशात तरी टाकून ते बरोबर येतं. तरी पण मी मागच्या वेळी सांगितलं होतं की हा प्रॉब्लेम पटकन सहजासहजी सोडला जात नाही, त्याला वेळ लागतो. तर हे असे स्टार करून ठेवायचे आणि सगळे शेवटी सोडवायचे. म्हणजे एकदा सोडवायचे पण मग बरोबर सोडवायचे. नाही तर हे करून घेऊ, ते करून घेऊ, ते करून घेऊ करता करता ह्याच्यात खूप वेळ गेला तर खालच्या सगळ्या प्रॉब्लेमला टेन्शन येईल. पटकन एका फॉर्मॅटमध्ये एकदा सोडवून ते येईलच असं नाहीये. आपण पुस्तकामध्ये जे सोडवलेत ते बऱ्यापैकी माहिती आहेत आपल्याला, पेपरमध्ये असेच येतील असं नाहीये. म्हणून त्याला स्टार करून ठेवा आणि सगळ्यात शेवटी सोडवा. आणखी एक महत्वाची सूचना, आपण त्या सर्कलला डॉट करतो ना, डार्क करतो ना, तर जो क्वेश्चन आपण सोडलाय ना तो आपल्या आन्सर शीट वरती बोट ठेवून त्याच्या खालचं सोडवायचं. नाही तर तुम्ही ते सोडलेलं इथे टिक कराल आणि खालचे सगळे चुकीचे कराल. कळलं का मी काय म्हणते? पहिला प्रश्न आला नाही, दुसरा आला नाही तर दुसरा सोडायचा, तिथे बोट ठेवा आडवं आणि मग खालचं सोडवा. नाही तर मग दुसरा समजून तिथे टिक कराल, तिसऱ्याचं दुसऱ्यावर, चौथ्याचं तिसऱ्यावर, असं करत करत चुकेल, सगळं चुकेल, परत मिळणार नाही आन्सर शीट. ठीक आहे, चला. अरे ए चेतन, म्हणजे मला माहित नाही तुझं नाव काय, बाबांचं किंवा दादाचं कोणाच्या तरी फोनवर असेल तर माईक ऑफ कर ना. आम्ही आतापर्यंत कमीत कमी 10 वेळा बोललोय. चला. मला वाटतंय तो नुसता जॉईन झालाय, त्याचं लक्ष नाहीये क्लासमध्ये. पण मग मला एकतर हे पण माहित नाही की मी नाव कोणाचं घेते. उगाच घरातल्या मोठ्या माणसांना आपण बोलतो असं होतं. पण मग हे यांना कळायला पाहिजे ना, बाकी सगळ्यांना मग डिस्टर्ब होतं ना. चला, आता आज आपण तर्क अनुमान 1 भाग 1 त्यातलं वय हा फॅक्टर काय हे बघतोय. चांगले आहेत प्रॉब्लेम, सोपे आहेत प्रॉब्लेम, फक्त जरा शांतपणाने क्वेश्चन फॉर्म करायचे आहेत. आपल्याला XY चे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतात, बरोबर ना गणितातले. एखादी गोष्ट माहित नसेल त्याला आपण X धरतो, त्याला धरून बाकीच्या गोष्टी आपल्याला मांडायच्या आहेत आणि ती क्वेश्चन सोडवायची. हॅलो मॅम. बोला. हॅलो मॅम. हॅलो मॅम, माझा कोणता विषय? व्हेरी गुड, चांगला प्रश्न आहे. आज आपला NMMS विषय घेते तोच आहे, बौद्धिक क्षमता. मी इंग्लिश घेत नाही असंही. बौद्धिक क्षमता. मॅम MSला मी बसला नाही. मग तू काय करतोयस? वाटलं तर मस्तपैकी एन्जॉय कर सगळं लेक्चर, माईक ऑफ कर आणि ऐक.
मॅम बाय. ओके, थँक्यू. त्याची हॅलो मॅम. शंका सॉल्व्ह काय झाली. रे? हॅलो पुष्कर. हो काय झालं रे? काय झालं रे? रुद्र. तो ना तो गप्प बस. तू पण गप्प बस रे. चला माईक ऑफ करा, अभ्यास करा. चलो. तर्क अनुमान हा आपला आजचा धडा आहे. चला आता आपल्याला काय करायचंय, आपल्याला मी जसं तुम्हाला म्हटलं आधी आपल्याला प्रश्न बनवायचे. प्रश्न स्टेटमेंट दिलेलं आहे, आपल्याला सोडवण्याकरता त्याचं इक्वेशन बनवायचंय, समीकरण बनवायचंय. सोडवून बघा, तुम्हाला आपोआप समजेल. एक काय म्हणूयात आपण त्याला, हे कसं घालवता येईल. बर चला. कमलच्या वडिलांचं वय हे कमलच्या वयाच्या 6 पट आहे. कमलच्या भावाचे वय कमलच्या वयाच्या निम्मे आहे. कमलच्या वडिलांच्या आणि भावाच्या वयातील फरक 33 वर्षे आहे. तर कमलचे वय आणि त्याच्या भावाचे वय यांची बेरीज किती? बाय द वे कमल हा मुलगा आहे. आता हे सॉल्व्ह करा तुमच्या पद्धतीने आणि मला सांगा. 1-2 मिनिटं घ्या, शांतपणाने माईक ऑफ करा, सॉल्व्ह करा. मी सॉल्व्ह केलेलं आहे, आपण त्याचं उत्तर चेक करूया काय आहे. कोडं सुटलं का? उत्तर आलं का? टीचर हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करून दाखवा. मी करणारच आहे, पण त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. आधी बघा तुम्हाला येतंय का. त्याचा आन्सर येत नाहीये. येत नाही हो टीचर. सोडवूया. चला, कोणाचं येतंय का थांबू आपण 1-2 मिनिटं. म्हणजे तुम्हाला आले का? हे ऑप्शन आहेत 9, 12, 15, 18. सोडवायचं का आपण, का कोणाचं चाललंय का अजून मॅथ्स चालू असेल तर सांगा मला, मी थांबते. नाही टीचर समजत नाहीये. नाही समजत आहे. हॅलो बरोबर दर्शन. आलं का? हॅलो दर्शन. बरं, ज्यांनी सोडवलं त्यांनी काय केलंय मला सांगा, उत्तर काय आलंय ते सांगा. बोला. मॅम चुकलं तर हॅलो दर्शन. काय 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 चेतन, हॅलो दर्शन. ए चेतन, तुला हो. ऐकायचंय का काय चाललंय हा ते? ऐकते. बस माईक ऑन करून बडबड करू नको बाकी सगळ्यांची. ते प्रश्न सोडवतात, तू सोडव. नाहीतर गपचूप कॅमेरा आणि माईक ऑफ कर आणि काय चाललंय ते ऐक बरं. बाकी सगळ्यांना डिस्टर्ब करू नको. ते सोडवतात हे गणित. चला सोडवूया का आपण? चला लक्ष द्या. बघा काय स्टेटमेंट दिलंय. कमलच्या वडिलांचं वय हे कमलच्या वयाच्या 6 पट आहे. आता कमल नावाचा कोणतरी मुलगा आहे, त्याचं वय आणि त्याच्या वडिलांचं वय असे 2 आपल्याला नंबर पाहिजे त्याच्यामध्ये. कमलच्या वडिलांचं वय हे कमलच्या वयाच्या 6 पट. कमलचं वय जर आपण X धरलं तर कमलच्या वडिलांचं वय किती येईल? वडिलांचं वय 6x येईल ना.
बरोबर ना? कमलच्या वय कमलच्या वयाचे 6 पट आहे. म्हणजे जर कमलचं वय आपण x धरलं तर बाबांचं वय किती येईल? 6x येईल. कमलच्या भावाचं वय कमलच्या वयाच्या निम्मे. आता याचं जर आपण x धरलं तर याच्या भावाचं वय किती येईल? x/2 येईल. बरोबर ना? x/2. हे कोणाचं वय झालं? कमलच्या भावाचं. कमलच्या वडिलांच्या आणि भावाच्या वयातील फरक म्हणजे काय असतं? डिफरन्स म्हणजे वजाबाकी. म्हणजे बाबांच्या वयातनं भावाचं वय वजा केलं तर किती येईल? 33. म्हणजे आपलं इक्वेशन काय बनलं? समीकरण काय बनलं? 6x - x/2. x/2 म्हणजे x/2 इक्वल टू किती? 33. आता सोडवा, आता येईल तुम्हाला. 43. आता आपलं समीकरण बनलं. आता सोडवा बरं. लाईट बंद करा किचनचा. टीचर 2 × 6 करायचे, 2 × करायचे. हॅलो रुद्र. मग 7 चे 12 येतात. हॅलो रुद्र. हॅलो टीचर. बोला. हॅलो रुद्र. ती 33 चे 7 असतात. टीचर मधून मधून कुणीतरी कुणाला आवाज देत आहे बघा. मॅम तो चेतन सर्वांना आवाज देतोय. रुद्र, तो तुझ्याशी बोलतोय त्याला काय एकदाच उत्तर द्यायचं तर दे बरं. 10 वेळा तुला आवाज देतोय. काय त्याच्याशी बोलायचं? बोल बरं एकदाच. बोल, मी खरंच सांगतेय. सांग रे चेतन, काय सांगायचं त्याला सांग. टीचर 6 वर्ष. x = 6. x म्हणजे कोण आहे? कमल. मग कमलचं वय किती झालं? 6. मग त्याच्या वडिलांचं वय 6 पट म्हणजे किती असेल? 36. आता आपल्याला काय विचारलंय? कमलचं वय आणि त्याच्या भावाचं वय. भावाचं वय किती आहे? x/2. 6/2 किती? 3 ना. येस मॅम. मग जर आपल्या कमलचं वय 6 आहे, त्याच्या भावाचं 3 आहे, तर दोघांच्या वयाची बेरीज किती असेल? 6 नाही, 9 टीचर. 9. नाही मॅम. 9. आलं? 9 कसं आलं कळलं? येस मॅम, आलं. करेक्ट. आता ह्याच्या पुढचे सगळे प्रश्न हे असेच आहेत. आपल्याला एक समीकरण मॅम बनवायचं. 9. ह्याच्यामध्ये काहीच नाहीये. 2-3 लोकांच्या वयाची तुलना असेल, त्यातला फरक असेल, पट असेल, वजाबाकी करा, ऍडिशन करा, 5 वर्षापूर्वी एवढं, 10 वर्षांनंतर केवढं, असं सगळं करायचंय. ह्याच्यामध्ये समीकरण बनवणं आणि गणित करताना चुका न करणं, ह्या 2च गोष्टी आहेत. हे तुम्ही बरोबर केलं की तुमचं सगळं बरोबर येईल. हॅलो मॅम. चला. हॅलो मॅम. बोला. बोल ना. हॅलो मॅम, माझं नाव लिहून घ्या. का? माझं नाव लिहून घ्या. का लिहून घेऊ तुझं नाव? वहीत. का? तू काय केलंस वहीत नाव लिहून घ्यायला? मॅम त्याचं म्हणायचं की तो नवा शिन्न तर तो म्हणतोय हजेरी लावून घ्या भाऊ माझी. त्याला माहिती नाही. अटेंडन्स लावून घ्या टीचर तो. कोण म्हणाल मला नाव लिहून घ्या? थांबा आता चेतन मला मॅम, तो आमच्या वर्गातला मुलगा मॅम. चेतन आमच्या तू नवा वर्गातला आहेस? मॅम. तो पुष्कर नाव आहे मॅम त्याचं. पुष्कर. बरं. ए चेतन, इकडे ये. तू आधी ऑनलाईन ये जरा 2 सेकंद. तू नवा आहेस हे मला खरंच माहित नव्हतं. कारण माहितीये का, ह्या बॅच मध्ये खूप विद्यार्थी आहेत आणि खूप जणांशी मी एरवी पण बोलते, पण बऱ्याचदा त्यांच्या दादांच्या, बाबांच्या अशा कोणातरी मोबाईलवर जॉईन होतात. मी कोणाच्याच नावावर जात नाही बरं का कधीच. तुमच्यापैकी खूप नावं मला पुष्कर नाव माहिती आहे. आहेत. पुष्कर, हॅलो. ये, मी रागवत नाही तुला आता. ये जरा ऑनलाईन ये आणि जरा तुझा चेहरा दाखव.
तो म्हणून म्हणाला का माझं नाव लिहून घ्या. मी विचार करते असं काय, असं कोण आहे आज, हे असं का करतायत वर्गामध्ये, रुद्र रुद्र बोलवतोय, हा कोण मुलगा आहे बरं. आणि म्हणाला मी NMMS ला बसलो नाहीये. म्हटलं ठीक आहे, हा नवा आहे बहुतेक, मला असं शंका आली होती. पण ठीक आहे, कुठे गेला तो, गेलाच की काय, गायब झालं की काय तो. आहे मॅम तो नाव ए नाही ये तोंड. इकडे ये. काय बरं त्याचं नाव म्हणालास तू? पुष्कर चेतन नावून घेईल पुष्कर. मॅम तो. पुष्कर हाय, मी तुला रागवत नव्हते ऍक्च्युली, मला असं वाटलं की तू काहीतरी वेगळंच बोलतोयस. पण ठीक आहे, तू नवा आहेस, तुला माहिती नाही, तुझं नाव लिहून घेण्याची गरज नाहीये. डोंट वरी, टेन्शन घेऊ नको. मीटिंग मध्ये सगळं रेकॉर्ड होतं, कळलं. आणि हे सगळे बाकी जेव्हा पहिल्यांदा लेक्चर सुरू होतं तेव्हा फॉर्म भरतात. भरता की नाही हॅलो. तुम्ही, सांगा सिस्टीम आपल्या हो क्लासची. मॅम. Yes, हो ma'am. टीचर. हो ते मॅडम म्हणले. शाळेचं नाव, नंबर टेन्शन घेऊ नकोस, आणि जिल्हा. तू रजिस्टर होशील की तू आज जॉईन केलं, हॅलो, येईल टीचर. त्याच्यामध्ये. बोला. टीचर मी 7-8 दिवस झाले ऑनलाईन क्लास जॉईन करते. मी बसली NMS ला. हा व्हेरी गुड, शाबाश, बेस्ट ऑफ लक. पण तुझं नाव काय? माझं नाव वैशाली टीचर, विनायक नावावर आहे मी. ते दिसलं का मला, विनायक कोळी, पण आवाज मुलीचा आला ना, म्हणून तर मला खूप मेजर प्रॉब्लेम आहे. नाव काही वेगळं दिसतं, आवाज काही वेगळा येतो, असतो कोणतरी वेगळंच, त्याच्यामुळे मी सहसा त्याच्यावर जात नाही. बरं चला, आता आपल्या ह्याच्यावर जाऊया, आपल्या प्रश्नावरती. आलं का साहिल आणि मानसी? लाईट. हॅलो टीचर. बोला. हॅलो टीचर, मला फोन लावणार, मी लगेच ऑनलाईन येतो. काय 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 मोबाईलला फोन लावणार, एक फोन लावायचा आहे, नंतर येईन मी. हो चालेल चालेल, काय टेन्शन नाही. लिंक आहे तुझ्याकडे, तू जाय करू शकतोस आज. असं तुझं NMMS नाहीये. जा जा, गप्पा मारून ये. बाय मॅम. बाय बाय. बिचारा. त्याला असं वाटलं किती रागवतात या. बरं चला, आलं का साहिल आणि मानसी त्यांचे एकूण वय आलं का? येस मॅम. काय नो मॅम. केलं? बस सोडवा सोडवा सोडवा, अजून 1-2 मिनिटं घ्या आणि सोडवा. झालं का? चला सांगा, सोडवायचं का? मानसी. हा, साहिल आणि मानसी यांचे एकूण वय हे त्यांच्या आईच्या वयापेक्षा 5 वर्षांनी जास्त आहे. 2 जण आहेत, साहिल आणि मानसी. यांच्या दोघांच्या वयाची जर बेरीज केली तर त्यांच्या आईच्या वयापेक्षा ते 5 वर्षांनी जास्त आहे. आता पुढचं पण वाचा. मानसी साहिलपेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. म्हणजे जर आपण मानसीला X धरलं तर साहिलचं वय काय येईल? X+4. जे लहान असतात ना Yes, ma'am. नेहमी X धरायचं, म्हणजे वजाबाकी 5 मॅम. ऍडिशन आहे. मग X आणि X+4 यांची जर आपण ऍडिशन केली म्हणजे काय आता इक्वेशन बनेल? 4x. मानसी आणि 4x नाही रे, X+4x म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे, आपण ऍड करतोय ना. X आणि X+4 यांची जी बेरीज आहे ते काय आहे? त्यांच्या आईच्या वयापेक्षा 5 वर्षांनी जास्त. मग आता आईचं वय जर आपण काय धरूया, आपण आईचं वय आपण धरूया 49 ma'am. वाय नको धरायला, काहीच धरायला नको, आपण फक्त आईच लिहूया. आणि तिथे म्हणजे वाय धरा किंवा काही लिहा. मी माझ्या ह्याच्याकरता लिहिले आईचं वय अधिक 5 वर्ष. आता काय असं झालं की एकूण वय हे त्यांच्या आईच्या वयापेक्षा 5 वर्षांनी जास्त. ह्यांची वयाची जी काही टोटल आहे,
आईचं वय अधिक 5 वर्ष असं केलं तर ते इक्वल होईल ना. इक्वल करतोय आपण समीकरण, डावी बाजू बरोबर ma'am. उजवी बाजू. आईच्या वयामध्ये 5 वर्ष ऍड केले की ह्या दोघांच्या वयाची टोटल होईल. बरोबर. आता त्यांच्या आईचं वय हे 49 वर्ष असेल. आता आपल्याला काय करायचंय, हे सोडवायचंय. म्हणजे आई एका बाजूला येईल, ते तुम्ही वाय धरलं तरी करेक्टच आहे. मग आता काय बनलं इक्वेशन, 2x प्लस प्लस 4 आता 5 इकडे गेला की काय होईल, मायनस पाय मायनस 5 इज इक्वल टू आईचं वय. आईचं वय किती दिलंय, 49. मग आता 2x minus 1 इज इक्वल टू 49. बरोबर ना. आता -1 इकडे गेला की काय होईल, +1 म्हणजे काय होईल, 50. 2x इज इक्वल टू किती झालं आपलं, 15 नाही 50. 50. मग आता x किती झालं, 25 करेक्ट. 25 आणि x कोण आहे, आई नाही नाही साईल हा मानसी आहे. पाहिलं ना. एक्स हे वय आपण कोणाचं घेतलंय, मानसीचं घेतलंय. तर मानसीचं वय किती आलं, 25. म्हणजे 25. साहिलचं किती झालं, 29. हे आत्ताचं करंट एज आहे. पण आपल्याला काय विचारलंय, 5 वर्षांनंतर मानसीचं वय. 25 अधिक 5 किती होईल, 30 होईल मॅम. आता की नाही, येस मॅम आलं. ऍडिशन केली तर 25 + 5 30. ऑप्शन नंबर 4 मॅम. आलं, हो मॅम. ठीक आहे ना. आता पुढचं सोडवा. हा, इथून सगळे आपल्याला सोडवायचे आणि सगळे सोपे आहेत, फक्त थोडासा विचार करून सोडवायचे. रोहन आणि मोहन यांच्या 5 वर्षांनंतरच्या वयांची बेरीज ही त्यांच्या 5 वर्षांपूर्वीच्या वयाच्या बेरजेच्या 5 पट आहे. शांतपणाने आधी वाचा, स्वतःचे इक्वेशन बनवा आणि मग सोडवा. रोहन आणि मोहन, रोहनला x धरू, मोहनला y धरू, यांच्या 5 वर्षांनंतरच्या म्हणजे अधिक 5 यांची बेरीज ही त्यांच्या 5 वर्षापूर्वीच्या म्हणजे x - 5 y - 5 यांच्या वयांच्या बेरजेच्या 5 पट आहे. इक्वेशन कसं बनेल, मी इकडे पेंट उघडलं तर तुम्हाला मी हा पेंट आहे. तुम्हाला Yes, माझं ma'am. पेंट दिसतंय, दिसतंय दिसतंय, ना. ma'am. मी त्याला हो मॅम. छोटं करते म्हणजे मला बाजूला सोडवता येईल ते. हे आपलं पुस्तक आणि हे आपलं, अरे चला सोडवूया. आला प्रश्न, चल Yes, आपण ma'am, आला. सोडवूया. सोडवा पण तुम्ही, तोपर्यंत मी ते शोधून काढते. मला त्याला जरा ऍडजस्ट करायला लागेल ना. माझ्या पुस्तकात हा धडा नाहीये. अरे बाळांनो, तुमची पुस्तकं वेगळी वेगळी आहेत ना. काही कोणाची नवनीतची आहेत, कोणाची आणखी कशाची यशस्वीची आहेत, कोणाची कशाची आहेत. हा प्रश्न आहे.
मॅम काहीच समजत नाही. तुम्हाला हे दिसतंय? समजत नाही? आपण सोडवू, टेन्शन नका घेऊ. आधी नाही, मॅम, काही समीकरण समजत बनवायचंय. टीचर मला बघा, वेगळंच आहे. तुम्हाला प्रश्न दिसला इथे बाजूला हे दिसतंय हो का? मॅम. एक पांढरा बोर्ड ओपन केलाय मी. हो बघा, मॅम. रोहन आणि मोहन यांच्या 5 वर्षांनंतरच्या वयाची बेरीज. आपण रोहनचं वय काय धरलंय? एक्स. आता X. 5 वर्षानंतर ते किती असेल? एक्स अधिक 5. 5. तसंच आपल्याला बेरीज करायची आहे ना, म्हणजे अधिक करायचं. आपण काय करतोय? समीकरण बनवतोय. मोहनचं वय आपण काय धरलंय? वाय. 5 Y. वर्षानंतर त्याचं वय किती असेल? वाय अधिक 5. Y अधिक 5. ही किती आहे? 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज ही किती आहे? 5 वर्षापूर्वीच्या वयाच्या बेरजेच्या 5 पट आहे. म्हणजे 5 गुणिले 5 वर्षापूर्वीचं वय रोहनचं किती असेल? एक्स वजा 5 X वजा 5. अधिक करायचं ना, त्यांची बेरीज करायची आहे. 5 वर्षापूर्वीचं अधिक वाय वजा 5. झालं, तुमचं इक्वेशन बनलं. सोडवा आता. करेक्ट. चला सोडवा. हो. आता काय आलं आपलं? एक्स प्लस वाय प्लस 10. बरोबर. हा LHS डावीकडची बाजू, डावी बाजू. एक्स प्लस वाय प्लस 10 इज इक्वल टू काय आलं इकडे माझं? 5x Y. मायनस 25 मायनस 25 प्लस 5y प्लस 5y मायनस 25. बरोबर. ही झाली RHS. RHS म्हणजे राईट हँड साइड. आता काय होईल इकडे? एक्स प्लस वाय हे असंच राहणार. एक्स प्लस वाय प्लस 10. 10. एक्स प्लस वाय ब्रॅकेटमध्ये टाकू आपण. प्लस 10. आता चला ह्यांना एका बाजूला घेऊया. इज इक्वल टू 5x प्लस 5y मायनस 50. बरोबर ना? मायनस 50. यस. बाकी सगळ्यांचं हेच चाललंय का काही वेगळं चाललंय? नाही मॅम, बरोबर आहे. बरोबर आहे टीचर. एक्स प्लस वाय या बाजूला टाकलं आणि मायनस 50 या बाजूला घेतलं तर काय होईल? 60 होईल. बरोबर ना? 10 अधिक हो, मॅम. 50 इज इक्वल टू व्हॉट? या 5x मधला हा x गेला म्हणजे किती झाला? 4x. आणि 5y मधला एक y गेला म्हणजे किती झाला? प्लस 4y. 4 कॉमन काढला बाहेर तर ब्रॅकेट मध्ये किती येईल? 4 इन ब्रॅकेट एक्स प्लस वाय. 4x प्लस y. आपल्याला काय विचारलंय? फक्त त्यांच्या आजच्या वयाची बेरीज म्हणजे एक्स प्लस वाय. आता हा इकडे गुणिले आहे 4 तर इकडे जाऊन भागिले होईल म्हणजे काय होईल? 60 डिवायडेड बाय 4 किती येईल? काढा बरं. 15. 15 15. बरं 15 चोक 60. आजच्या वयाची बेरीज किती झाली? 15. 15. काय ऑप्शन आहे? 3. आला का? 3. हो मॅम. समजलं ना काय चाललंय? हो. चला पुढचा हो, प्रॉब्लेम टीचर. सोडवूया. 2 मिनिटं. थांबा. आता छोटं करू. चला पुढचा प्रश्न आहे. शलाकाचा जन्म झाला तेव्हा तिच्या आईचं जे वय होतं तेवढंच वय आज शलाकाचं आहे. आणखी 10 वर्षांनंतर शलाकाचं वय 45 वर्ष असेल तर तिच्या आईचं आजचं वय किती असेल? हा सोपा प्रश्न आहे. हा तुम्ही सांगा. सोडवा. मस्त आहे, सोपं आहे.
आयडिया येईल पण तुम्हाला. सत्तर. 70. हो 70 आलं. कोणाकोणाचं झालं 70? टीचर 70 वर्ष. टीचर 45. कसं टीचर मी काढलं? सांगू का कसं काढलं? हा म्हणा, तिने जिने उत्तर सांगितलं तिला सांगू द्या. बोला, नाव टीचर सांग मी आधी पण तुझं. हा म्हणा, मगाशी जे कोणी बोलत होतं तिला आधी बोलू द्या. बोला, नाव सांगा तुमचं. कोणी सांगितलं 70 उत्तर? चला, कोणाला सांगायचं पटकन सांगा. टीचर मी सांगू का तेजस? सांग. टीचर 45 वय ते शलाकाचे ना 45 - 10 केले तर 35 येतं. तर 35 चे डबल वय तर 70 वर्ष येतं टीचर. कसं काय डबल केलं? आणि 45 मधनं 10 का वजा केले? टीचर तिचे पुढले वय येतात. आणखीन 10 वर्षांनंतर शलाकाचं वय 45 वर्ष असेल. मग 10 वजा केले तर काय मिळालं? 35. ते काय आहे? 35 काय आहे? शलाकाचे वय कधीचे? 10 वर्षापूर्वीचे. 10 वर्षापूर्वीचे. 10 वर्षापूर्वीचे नाही, आत्ताचे वय नाही रे. आत्ताचं वय. हे बघा, आपण काय, आपल्याला काय दिलंय, 10 वर्षांनंतरचं शलाकाचं वय 45 आहे, म्हणजे आत्ताचं तिचं वय 35 आहे. 35 अधिक 10 गेलं तर 45. आत्ताचं वय किती आहे? 14. 10 वर्षांनंतर तुमचं वय 24 असेल. मग 10 वर्षापूर्वीचं तुमचं वय काय 4 आहे का? 14 आहे ना. आत्ताच्या वयाच्या 10 वर्षांनंतरचं वय 24. मग आत्ताचं वय 14 झालं पाहिजे ना. तिचं आत्ताचं वय 35 आहे. काय सांगायचं सांगा. पस्तीस हे तिचं आत्ताचं वय आहे. शलाकाचा जन्म झाला तेव्हा तिच्या मग जन्म झाला तेव्हा वय 35 होतं ना. 35 प्लस 35 म्हणून तिच्या आईचं आजचं वय 70 वर्ष आहे. अरे 35 प्लस 35 का केलं तुम्ही? का केलं 35 प्लस 35? कुठून आलं दुसरा 35? तिच्या आईचं वय तेव्हा 35 वर्ष होतं मॅम, कारण तिचं आजचं वय 35 आहे मॅम. तिच्या आईच्या वय एवढं. बरोबर. म्हणजे तिच्या आईचं तेव्हाचं वय 35 होतं, जेव्हा हिचं वय किती होतं? ही जन्माला आली तेव्हा जन्माला आली होती तेव्हा 0 वर्ष होतं. 0 म्हणजे तेव्हा आई 35 वर्षाची होती आणि आज ही स्वतः 35 वर्षाची आहे. म्हणजे आईचं वय पण किती वर्षांची वाढलं पाहिजे? 35. 35. कळलं का? तुम्ही जे बरोबर आहे ना? पण आलं कुठून हे विचार, तर कळलं का कुठून आलं? म्हणून 70 आहे. बरोबर आहे. तिसरं सोडवा. विद्या आणि माधुरी यांच्या एकूण वयापेक्षा 10 वर्षांनी क्षमा लहान आहे. माधुरी ही विद्यापेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. तर क्षमाचं आजचं वय 6 वर्ष असेल तर माधुरी आणि क्षमा किती? काढा. पडते. बोला. काय? चला, माईक ऑफ करा आणि प्रश्न सोडवा. माईक ऑन करू नका. कसल्या आवाज येतो? कोणाकोणाचे माईक ऑन आहेत? टीचर बंद स्क्रीन करा. गेली. मी बंद केली होती. टीचर स्क्रीन दिसत नाहीये. बघ आता आली असेल. टीचर दिसत नाहीये. टीचर स्क्रीन उत्तर येते मॅम. 0 वर्ष उत्तर येते मॅम. 0 वर्ष कसं काय? टीचर विद्या आणि माधुरी यांच्या एकूण वयापेक्षा 10 वर्षांनी क्षमा लहान आहे. माधुरी विद्यापेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. जर क्षमाचे आजचे वय 6 वर्ष असेल तर माधुरी आणि क्षमा यांच्या वयात किती अंतर आहे? तर तिचं जर वय मॅम काय म्हणतात 6 वर्ष असेल आणि तिचं जर 4 यांची टोटल केली तर 10 वर्ष होतं.
आणि ती 10 वर्षांनी जर लहान केली तर 0 उत्तर येतं मॅम. बापरे. विद्या आणि ठीक आहे. विद्या आणि माधुरी यांच्या एकूण वयापेक्षा 10 वर्षांनी क्षमा लहान आहे. म्हणजे विद्या आणि माधुरी नाही यांचं वय जे मॅम, होईल, माधुरी आणि क्षमा यांच्या वयात 4 वर्षाचा फरक आहे मॅम. हा पण मी एक एक वाक्य बघते ना. विद्या आणि माधुरी यांच्या एकूण वयापेक्षा 10 वर्षांनी क्षमा लहान आहे. म्हणजे आता क्षमाचं वय कसं व्हायला पाहिजे? विद्या अधिक माधुरी अधिक क्षमा इज इक्वल टू क्षमा अधिक 10 इयर्स. बरोबर ना? हो. तरच ते इक्वेशन बरोबर होईल. दुसरं काय आहे? माधुरी ही विद्यापेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. म्हणजे माधुरी जी आहे ही विद्यापेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. म्हणजे जर आपण माधुरीला x धरलं तर विद्या किती येईल? x+4. बरोबर ना? हो माधुरी ही विद्यापेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. जर क्षमाचं आजचं वय 6 वर्ष असेल. क्षमाचं वय किती आहे? 6. मग आता इक्वेशन आपल्याला इथेच मिळालं ना. 6 अधिक 10 म्हणजे 16. बघा हे इक्वेशन 2x x plus x 2x plus 4 is equal to 16. सोडवा. टू एक्स इज इक्वल टू किती येईल? 16 वजा 4 12. एक्स किती येईल? 12 भागिले 2 6. एक्स म्हणजे काय आहे? माधुरीचं वय. आपल्याला विचारलंय माधुरी आणि क्षमा यांच्या वयातलं अंतर. क्षमाचं आजचं वय 6च आहे. माधुरीचं पण आलं 6. 6 वजा 6 0. 0. मी बरोबर सांगितलं होतं मॅम पहिले. बरोबर सांगितलं होतं. पण तू जे सांगितलं ना 10 मधनं काय सांगितलं तू? 10 मधनं 6 गेले. सोडवण्याची पद्धत वेगळी केली मॅम मी. करेक्ट, नो प्रॉब्लेम. फास्ट केलं, बरोबर केलं, त्याच्यात काही प्रश्न नाही. उत्तर टॅली करून बरोबर यायला पाहिजे. असं सोडवा किंवा तसं सोडवा, उत्तर बरोबरच यायला पाहिजे. फास्ट केलं आणि वेगळ्या पद्धतीने करून उत्तरच चुकलं तर काय उपयोग? म्हणून मी ही पद्धत पण दाखवली. ठीक आहे, खालच्या प्रश्नाकडे जायचं. हो मॅम. टीचर 2च. हा चला सोडवा. अजय हा सुजयपेक्षा 10 वर्षांनी मोठा आहे. 10 वर्षांनंतर त्यांचे एकूण वय 50 वर्ष असेल तर अजयचे आजचे वय किती असेल? तीस. अजयचे आजचे वय 30. एक उत्तर आलेलं आहे. हो मॅम, मी 30च येते मॅम. ओके. हो मॅम 30च आहे. कसं आलं सांगा? मी सांगू का मॅम? नाही, दुसऱ्या कोणाला तरी सांगू द्या. काढा, सांगा पटपट. कसं आलंय ते सांगा. अरे बोला, 30 आलं त्यांनी सांगा पटकन कसं आलंय. टीचर मी सांगू का? तुझं नाव काय आहे? तेजस. रुद्र. हा सांग. ओके. टीचर हे बघा, अजय हा सुजयपेक्षा 10 वर्षांनी मोठा आहे ना. मग 10 वर्षानंतर त्यांचे एकूण वय 50 वर्ष आहे. मग अजयचं वय 30 असेल आणि सुजयचं 20 असेल. 30 आणि 20 50 होता मॅम. मग 10 वर्षानंतर त्यांचं 50 होतं मॅम.
मग त्याचं आजचं वय 30 असेल मॅम अजयचं. अजय हा सुजयपेक्षा 10 वर्षांनी मोठा आहे. मोठा आहे 10 वर्षानंतर त्यांचं एकूण वय 50 असेल. 50. त्याचं आजचं वय समजा तू म्हटलंस 30 आहे. कोणाचं? अजयचं. तर सुजयचं किती येईल? 20. हे आजचं वय. 10 वर्षांनंतर याचं असेल किती? 40. 50. अरे 40. मॅम 20 वर्ष उत्तर आहे मॅम. 20 वर्ष. 20 वर्ष. आणि तुम्ही 30 म्हणत होतात. 20 वर्ष नाही. हा, आता विचार करा, कळलं का तुम्ही काय केलं? तुम्ही ठीक आहे, तुम्ही उलट करून बघितलं. आता बघा, अजय हा सुजयपेक्षा 10 वर्षांनी मोठा आहे. मग सुजयचं वय जर आपण x धरलं तर अजयचं किती येईल? x + 10 येईल. बरोबर ना? अजय आणि सुजय यांच्या वयामध्ये 10 वर्षाचं अंतर आहे. 10 वर्षांनंतर त्यांचं एकूण वय 50 असेल. ह्याचं जर 20 असलं, कोणाचं? अजयचं आजचं वय 20 असलं, तर सुजय म्हणजे अजय हा सुजयपेक्षा 10 वर्षांनी मोठा आहे. म्हणजे अजय हा x + 10 आहे. ऑलवेज. हे तर तुम्ही इथे वर लिहू शकता. बरोबर. आता x ची व्हॅल्यू तुम्ही किती, आणि तुम्हाला हे किती व्हायला पाहिजे? 10 वर्षांनंतर म्हणजे +10 करून त्याचं उत्तर यायला पाहिजे 50. बरोबर ना? हे आजचं वय आहे. x + 10 आणि x + 20 = 50 असं येईल ना आणखीन 10 वर्षांनंतर. मग आता काय होणार आहे? अजयचं आजचं वय तुम्ही जर 20 धरलं, अजयचं आजचं वय हे 20, म्हणजे सुजयचं किती होईल? 10. 10 होईल ना? सुजय हा आणि त्याचं 10. 10 वर्षांनंतर याचं 30 आणि याचं 20. मग बरोबर होईल. करेक्ट ना? म्हणून ते 20. हो मॅम. नाही. कळलं का? चला, आपलं आता अजून एक प्रॉब्लेम होईल. 5 मिनिटं आहेत ना अजून तुमच्या घड्याळामध्ये पण? हो मॅम. टीचर 9:19 झाले. 9:19 झाले मॅम. माझ्या ह्याच्यामध्ये पण ऍक्च्युली तशीच वेळ दाखवते, पण काही लोकांचं घड्याळ थोडं मागे आहे म्हणून मी विचारलं की किती वेळ आहे. हे 5वं सोडवायचंय का? 10 वर्षांपूर्वी अमित आणि सुमित यांच्या वयाचं गुणोत्तर 1:5 होतं. 10 वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर 5:9 असं आहे. तर अमित आणि सुमित यांच्या वयातील अंतर किती? येईल का सोडवायचं आपण? नाही मॅम, जमणार नाही मॅम ते. तर आपण सोडवूया. हा आहे अमित आणि हा आहे सुमित. 10 वर्षापूर्वी म्हणजे मी इथे -10 लिहिते वरती. मी टेबल बनवते आता, कारण 3 गोष्टी आहेत त्याच्यात. दिसत नाहीये. का? दिसते मॅम, दिसते. दिसते. दिसतंय ना स्क्रीन. ठीक आहे. थोडा नेटवर्क प्रॉब्लेम असेल बाळा. नीट चेक कर. बघा. बरं, बघा आता 10 वर्षापूर्वी अमित आणि सुमित यांच्या वयाचं गुणोत्तर 1:5 होतं. 10 वर्षापूर्वी मी -5 लिहिलंय. 1:5 असं गुणोत्तर आहे. 1:5. 10 वर्षांनंतर ते किती झालं? 5:9. हे 10 वर्षांनंतर मी टेबल बनवला त्याचा आता, कारण 3 गोष्टी येतात त्याच्यामध्ये. आता आपल्याला काढायचं काय? अमित आणि सुमित यांच्या वयातील अंतर काढायचं आहे. म्हणजे आपल्या दोघांची वय यायला पाहिजे आणि त्याची वजाबाकी करायची. समजा आपण ह्याला x धरला तर हा किती होईल? 5x होईल. बरोबर. मी इथे लिहून टाकते x आणि 5x. ठीक आहे ना? हे कधीच आहे? 10 वर्षापूर्वीच आहे. आणि 10 वर्षांनंतरचं काय आहे? 5x + 10, 9x + 10. बरोबर ना? नेटवर्क झालं. हो मॅम, बरोबर आहे. बरोबर ना? मग आता सोडवायचं कसं आहे आपण? सांगा. सोडवायचं कसं? तुम्हीच सोडून द्या मॅम. मी सोडवून देते, पण मी विचार करायला सांगते तुम्हाला. अमित आणि सुमित. ठीक आहे. आता आपण काय करतोय की हे त्यांचं आधीचं गुणोत्तर आहे. x/5x. हे कधीच आहे? 10 वर्षापूर्वीचं. ठीक आहे. मग काय करायला पाहिजे? -10. पण ह्याला आपण x धरले, म्हणजे आपलं हे मधलं किती येईल? 10 वर्षांनंतरचं म्हणजे किती येईल?
x+10 म्हणजे हे आजचं वय. आपण 10 वर्षापूर्वीचं किती घेतलं होतं? x आणि 5x घेतलं होतं. मग आता हे किती येईल? 5x+10 हे आजचं वय झालं. कळत आहे का? यस मॅम. हो टीचर. कारण 10 वर्षापूर्वीला आपण x घेतलं जुन्या गोष्टीला, मग आताच्या याला आपण +10 केलं. आणखीन 10 वर्षांनी गेलं तर किती होईल? +20 होईल. ह्याच्यामध्ये अधिक x+20 आणि खाली गेलं तर काय होईल? 5x+20 वर. आता 5x+20 अशी 3 आपल्याला आता इक्वेशन मिळालेले आहेत. आता काय करायचं? आपल्याला हे माहितीये की आता ह्यांची जी काही गुणोत्तर आहे, कोणतं? हे वालं, हे नवीन वालं, हे किती आहे? 5/9 नवीन गुणोत्तर. बरोबर नाही दिलं आपल्याला. वयाचं गुणोत्तर किती आहे? 5/9. मग इक्वेशन काय घेऊया आपण? 5/9 बरोबर x+20 अपॉन 5x+20. सोडवा बरं. x+20 अपॉन 5x+20. तुम्ही सोडवा. तुम्हाला पेन्सिलने लवकर सोडवता येतं. मला हे कर्सरने करावं लागतं ना, थोडा वेळ लागतो मला. करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. 1/5. हे असं होईल ना, ह्याचा गुणाकार याला, ह्याचा गुणाकार याला. काय बनेल? 5×5 25x आपण 25x अधिक 5 दुणे 10 आणि 25x अधिक 100 बरोबर 9x अधिक 18 म्हणजे 180. 180. मग आता 25 मधनं 9 गेले, किती झाले? 17 का 16? 16x बरोबर 16x बरोबर 180 वजा 100 किती झाले? 80. मग x ची व्हॅल्यू काय येईल? 80/16 किती होईल? 16. टीचर 5 भाग जाईल. 5 बरोबर ना. x = 5. मग आता आपल्याला काढायचं काय? त्यांचं वय. आजचं वय काय आहे? x+5 5x+10. मग x+5 म्हणजे काय आलं? 15 आणि 5x+10 5×5 25 अधिक 10 35. 35 वजा 15 आपल्याला त्यांच्या वयाची वजाबाकी करायची आहे ना, अंतर विचारलंय. 35 वजा 15 केले तर काय येतं? 20 करेक्ट ना? हो टीचर. आलं का? हो मॅम. चला, थोडेसे ट्रिकी असतात हे प्रॉब्लेम. म्हणजे पटकन बघून पटकन येतीलच असे नसतात. बऱ्याचदा बरंच कॉम्प्लिकेटेड इक्वेशन बनतं त्याचं. पण ठीक आहे, मी तुम्हाला म्हटलं ना, ह्याच्यामध्ये एकच गोष्ट करायची या पेपरमध्ये, जे आधी व्यवस्थित येते ते आधी सोडवायचं. ह्या पेपरमध्ये मेंटल मॅथ, स्कॉलरशिप, कुठल्याही परीक्षेमध्ये आधी आपल्याला जे कॉन्फिडन्स आहे की हे मला बरोबर येतं ते आधी सोडवायचं. बाकी सगळ्याला स्टार करा, डॉट करा, काही करा. आणि सगळ्यात शेवटी पुन्हा एकदा ते बघा. फोन मध्ये पण तसंच दावतात टीचर. बोर्डाच्या तसंच करायचं असतं. बोर्डाच्या परीक्षेला तर आपण लिहून एवढे एक्सपर्ट झालो असतो की काही नाही आलं तरी पण ठोकू तर शकतोच. पण याच्यामध्ये तसं नाही ना. हे आपल्या ओळखीचे नाहीयेत प्रश्न, हे सगळेच वेगळे आहेत. म्हणून चुकायचं नाही याच्यामध्ये. जास्तीचा वेळ घ्यायचा आणि नीट लिहायचं, गडबड नाही करायची. जे ठीक आहे? प्रश्न आले ते आधी सोडवून घ्यायचे. म्हणजे जे आपल्याला कन्फर्म माहितीये की हा मला माहितीये प्रकार, हे मला माहितीये. एकदा प्रश्न वाचला की समजतं आपल्याला येईल का नाही येणार. जे नक्की माहिती ते सगळे सोडवायचे. नाहीये दुसऱ्यांदा विचार करायचा, त्याला स्टार करून ठेवायचा. ते सगळे नंतर करायचे. असं करता करता सगळाच पेपर नंतर करायला लागेल अशी वेळ नका आणू.
जे येते ते पटापट आधी सोडवा, नाही तर वेळ पुरणार नाही मग तुम्हाला असं करत बसतात. तो सोपा असला तो प्रश्न लवकर सोडवा. हॅलो टीचर. बोला. 90 मिनिटे असतात. हो टीचर नाहीतर एकाच प्रश्नाच्या नादी लागलं ना कोणचंच होणार नाही. तेच म्हणूनच हॅलो म्हणतो टीचर. एकदा वाचायचा प्रश्न काय आहे नीट टीचर. कळला, समजून घ्यायचा, वेळ लागणार आहे असं वाटलं स्टार करून ठेवायचं. असं हे बघा ना याच्यामध्ये कसं टीचर एक calculation होतं. मिनिटातच ते म्हणतोय एक प्रश्नासाठी. बरोबर. म्हणून वेळेचं गणित पण बघायचं आणि उत्तरं पण जी आपण लिहितोय ती सगळी बरोबर पण यायला पाहिजे हे पण बघायचं. नाही तर सगळंच सोडवलं आणि सगळंच चुकीचं सोडवलं असं नको आहे. ठीक आहे.